नमस्कार, मी संध्या तुमचं संध्यास किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम टेस्टी पनीर फ्राईड राईस बनवणार आहोत। तर मी इथे राईस शिजवून घेते, नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक कांदा, गाजर आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घेऊयात। आता आपण पनीरचे बारीक काप करून घेऊयात। इथे मी राईस थंड करायला ठेवलेला आहे। तर सर्वप्रथम आपण गॅसवर पॅन गरम करून घेऊयात। त्यात थोडंसं तेल गरम करून घेऊ। तेल गरम करून झाल्यावर आपण पनीरचे काप टाकूया, त्यामध्ये थोडे लाल होईपर्यंत परतून घेऊयात। त्यानंतर आपण बारीक केलेला लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकूया। हे छान गरम करूयात आपण, ठीक आहे। हे छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये थोडीशी जिरी टाकूयात। हे सगळं आपण थोडंसं परतून घेऊयात। हे परतल्यानंतर ना आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात। थोडासा परतून घेऊया, थोडा लाल होईपर्यंत, जास्त पण नाही। तर त्यामध्ये नंतर ना आपण एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि गाजर ॲड करूयात। हे छान आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे। हे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडं सोया सॉस टाकायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं। हे सगळं छान परतल्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे यावर, लगेच काढायचे, पण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान पद्धतीने। त्यामध्ये थोडंसं आपण नंतर ना टोमॅटो केचप घालणार आहोत। छान चव येते याने, खूप छान टेस्ट लागते। त्यानंतर आपण थंड केलेला राईस, ब्लॅक मिरी आणि धनेपूड मिक्स करणार आहोत। अशी छान पद्धतीने आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे। जास्त पण मिक्स नाही करायचं। तर आपले रेस्टॉरंट स्टाईल असं आपलं पनीर फ्राईड राईस तयार झालेला आहे। तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ। तर आशा करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संध्यास किचन सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत हॅपी कुकिंग।